नमस्कार मित्रांनो, मी किरण दानावडे, मराठी डिजिटल गुरु या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्हाडा कोकण मंडळाच्या सोडती संदर्भातील अतिशय छोटीशी आणि महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। तर चला व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, म्हाडा कोकण मंडळाकडून सप्टेंबर 2023 मध्ये एकूण 5311 घरांसाठी सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करत अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली होती। मात्र अर्ज विक्री स्वीकृतीला पुरेसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे ही सोडत पुढे ढकलत म्हाडा कोकण मंडळाने अर्ज विक्री स्वीकृतीला मुदतवाढ दिली होती। मुदतवाढीनुसार सोडतीची तारीख 13 डिसेंबर 2023 अशी जाहीर करण्यात आली होती। मात्र 13 डिसेंबर 2023 ला अधिवेशन असल्याने आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोडत काढावायची असल्याने म्हाडाने 13 डिसेंबर 2023 ची सोडती पुढे ढकलली। ही सोडत पुढे ढकलतानाच म्हाडाने लवकरच सोडतीची नवीन तारीख जाहीर करू असे जाहीर केले होते। मात्र कोकण मंडळाकडून सोडतीची कोणतीही तारीख जाहीर होत नव्हती, त्यामुळे अर्जदारांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली। या पार्श्वभूमीवर अखेर म्हाडा प्राधिकरणाने मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करत सोडतीसाठी वेळ मागितली आहे। त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी 26 जानेवारी 2024 ची वेळ देण्याचे म्हाडाला आश्वासित केल्याची माहिती म्हाडातील सूत्रांनी दिली आहे। त्यानुसार म्हाडा कोकण मंडळाची सोडत म्हाडा भवनात करायची की रंग शारदा सभागृहात वा ठाण्यात यावरही विचार सुरू असून लवकरच याचाही निर्णय अंतिम होण्याची शक्यता आहे। एकूणच 26 जानेवारी 2024 ला सोडत काढण्याची आता जवळपास निश्चित झाल्याने म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5311 घरांच्या सोडतीसाठीच्या 25,000 अर्जदारांची सोडतीची प्रतीक्षा अखेर आता संपणार आहे आणि मुख्यमंत्र्यांची वेळ निश्चित झाल्यानंतरच म्हाडाकडून सोडतीची घोषणा होणार आहे। तर मित्रांनो, ही होती म्हाडा कोकण मंडळाच्या सोडती संदर्भातील अतिशय छोटीशी आणि महत्त्वपूर्ण अपडेट। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।